स्वादिष्ट मेनूमध्ये तुमचं स्वागत आहे। खारीक खोबऱ्याचे लाडू कसे करायचे आपण ते बघतोय। 200 ग्रॅम खारीक, 200 ग्रॅम खोबरं बारीक केलेलं आहे, 200 ग्रॅम बदाम, 200 ग्रॅम अक्रोड, 200 ग्रॅम काजू आणि 100 ग्रॅम पिस्ते। थोडे आज परतून घेऊ आपण पिस्ते, काजू, बदाम, काजू, पिस्ते। स्लो गॅसवरती आपण आता यांना चांगलं परतून घेऊ। हे सर्व साहित्य आपण आता मिक्सरला बारीक करून घेऊ। 2 वाटी जाड साखर घेतलेली आहे, ती आता मिक्सरला बारीक करून घेऊ। वजनाने जर म्हटलं तर ही साखर 300 ग्रॅम आहे। 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलंय आपण, तर ते आता स्लो गॅसवर भाजून घेऊ। ही दुसरी वाटी पीठ घेतोय आपण। वजनाने म्हटलं तर हे 300 ग्रॅम पीठ येणार आणि वाटीने 2 वाटी घेतलेलं आहे आणि आपण रोज चपाती करतो तेच पीठ वापरलेलं आहे। आपलं पीठ बघा आता भाजत आलेलं आहे आणि या पीठात जर तुम्हाला रवा वापरायचा असेल तर छोटी वाटी तुम्ही एक रवा वापरू शकता। पीठ भाजलं गेलं की कसं समजायचं बघा, कढईला पीठ बिलकुल चिटकत नाहीये। आपलं पीठ आता भाजत आलेलं आहे। खारीक, खोबरे, काजू, बदाम बारीक केलेले मिक्सरला, ते आपण आता या पिठात ओतून घेऊ। आपण आता पिठी साखर टाकतोय। चमचा वेलची पूड टाकतोय आपण आता। आपण साजूक तूप वापरतोय, हे घरीच बनवलेलं तूप आहे आणि या तुपाचा व्हिडिओ तुम्हाला बघायचा असेल तर स्वादिष्ट मेनू मध्ये जा आणि साजूक तूप कसं बनवायचं तर हा व्हिडिओ नक्की बघा। तूप आपलं आता गरम झालेलं आहे, तुम्ही बघू शकता। या प्रमाणात तुम्ही लाडू केले ना तर तुमचे लाडू नक्की असेच होणार। आणि अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। मिक्स करून घेऊ आपण आता हे। आता उन्हाळा चालू झालाय तर या उन्हाळ्यात हे लाडू तुम्ही नक्की करून बघा। मुलांच्या परीक्षा चालू आहेत तर हे लाडू सगळ्यात चांगले। आपले लाडू आता बांधण्यासाठी तयार झालंय पीठ बघा। लाडू आपला तयार आहे। आता आपण सर्व लाडू असे बांधून घेऊ। अशा चमचमीत झणझणीत रेसिपी पाहण्यासाठी स्वादिष्ट मेनू चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।